तर तिथं रवी राणा यांनी देखील म्हटलेलं आहे की होय, आम्ही भाजपला पूर्णपणे समर्थन देणार आहोत। त्यामुळे अनिल बोंडे यांच्या या सादला आता रवी राणा यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे, सकारात्मक प्रतिसाद देण्यात येतोय। भाजपला पूर्ण समर्थन देणार, महापौर भाजपचाच होणार असं या ठिकाणी रवी राणा म्हणतात। तर तिथं रवींद्र दंगेकर यांचा या ठिकाणी मुलाचा आणि पत्नीचा देखील पराभव गणेश बिडकर यांनी पराभव केलेला आहे। तब्बल 9234 मतांनी हा पराभव झालेला आहे। दंगेकर यांच्या घरात दोनही उमेदवार पराभूत झालेले आहेत। दंगेकरांच्या डावपेचानं भाजपची डोकेदुखी ही वाढवलेली होती। आता अमोल आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत। अमोल, रवींद्र दंगेकरांच्या डावपेचानं भाजपची डोकेदुखी ही वाढवलेली होती। अमोल, तुम्ही सुद्धा गुलालामध्ये माखलेले दिसताय। विजयाचा उत्सव हा कव्हर करत असताना काहीसे तुम्ही सुद्धा या विजयोत्सवात गुलालांना पूर्णपणे माखल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर दंगेकरांशी सातत्यानं तुम्ही संवाद साधत असायचात, पण दंगेकरांचे डावपेच घरातच मात्र कामी आलेले नाहीयेत। घरात पराभव। नक्कीच दंगेकरांची रणनीती ही पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळते। जसं लोकसभा विधानसभेला त्यांची चर्चा होती, या महानगरपालिकेमध्ये मात्र रवींद्र दंगेकर हे पूर्णपणे बॅकफुटला गेलेले होते। कोणतेही मुद्दे त्यांच्या समोर या निवडणुकीला नव्हते आणि त्यामुळे शेवट आपण पाहिलं की ते प्रतिस्पर्ध्यांचे जुने व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती ट्विट करत होते। मात्र त्याचा फारसा परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला दिसत नाही आणि त्यामुळे आता घरातच म्हणजे स्वतःचा मुलगा प्रणव दंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा दंगेकर या दोघांचाही दारुण पराभव झालेला आहे आणि भाजपने म्हणजे गणेश बिडकर जे प्रणव दंगेकर यांच्या विरोधामध्ये या मैदानामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधून उतरलेले होते, त्यांनी म्हणजेच गणेश बिडकर यांनी प्रणव दंगेकर यांचा पराभव केलेला आहे। एक प्रकारे रवींद्र दंगेकर यांना हा मोठा धक्का आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला हा सगळ्यात मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलेला आहे, ज्याच्यामध्ये पत्नी आणि मुलीचा पराभव झालेला आहे। मुलाचा पराभव झालाय, पत्नी आणि मुलाचा या ठिकाणी पराभव झालाय अमोल। पण सगळ्यात महत्त्वाचं हेच दंगेकर म्हणत होते की इथं मात्र शिंदेची शिवसेना 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल। हा हट्ट या ठिकाणी रवींद्र दंगेकरांनी केलेला होता, अधिक जागा मागितलेल्या होत्या। इतकंच नाही तर रवींद्र दंगेकर आणि त्या शिंदेच्या शिवसेनेकडून असंही वक्तव्य करण्यात आलं की शिंदेची शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधलेली आहे, कमर्शियल केलेला आहे पक्ष, अशी वक्तव्य करण्यात आलेली होती। पण तिथं मात्र दंगेकरांना घरातच सत्ता राखता आलेली नाहीये। किती फटका या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात बसतोय। नक्कीच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे। अजून एकही नगरसेवक हा एकनाथ शिंदेचा निवडून आलेला नाही। तिकडे प्रभाग क्रमांक 41 मधून प्रमोद नाना भानगिरे आहेत, त्यांचाही अजून अद्याप कोणताही निकाल हाती लागलेला नाहीये। तिथंच सुद्धा मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे। मध्यंतरी उमेदवार घोषित करण्यासाठी अर्ज वाटप करण्यासाठी महायुतीसोबत जायचं का नाही हा सगळा जो काही पेच शिवसेनेमध्ये निर्माण झालेला होता, त्याच्यामुळं शिवसेनेचं मोठं नुकसान झालेलं आहे। सातत्याने रवींद्र दंगेकर म्हणत होते की 165 जागांवर आम्ही लढायला तयार आहे आणि 100हून आणि अधिक नगरसेवक आमचे निवडून येतील। मात्र अति आत्मविश्वास आहे तो दंगेकरांना नडलेला पाहायला मिळते। सुरुवातीपासून नीलम गोरे ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांनी भूमिका घेतलेली होती की महायुती म्हणून आपण लढूया। त्यांच्या वाट्याला जवळपास 15 जागा येत होत्या, त्या जागा जर आज शिवसेनेने घेतल्या असत्या तर आज चित्र एक वेगळं दिसलं असतं। जवळपास 10 ते 12 नगरसेवक तरी शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आलेले असते। मात्र त्यांनी तो शेवटच्या क्षणी हट्ट केला आणि स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तो त्यांना नुकसानकारक ठरलेला आहे। हा हट्ट नडला या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला। धन्यवाद, पुन्हा एकदा भेटूया आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।